शहराच्या माझे महापौर सोनताई, आमच्या प्रदेशाच्या नेत्या रेखाताई वर्मा, आताच त्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आमच्या प्रदेशाचे पदाधिकारी मुकुंदजी मेटकरजी. आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर विषय इतके त्यांनी घेऊन टाकले की माझ्याकरता बोलण्यासाठी काही मुद्दा राहत नाही. त्यामुळे मुकुंदजींनी जे काही आपल्याला सांगितलं ते जरी आपण आपसात चर्चा केली तर बरेच विषय त्या चर्चेतून मार्ग लागू शकतात आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न आपले फलदायी होऊ शकतात. ही निवडणूक म्हणजे वॉटर, मीटर आणि गटरची बिलकुल नाही आहे. ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या नगरपालिकेच्या असतात, ह्या समस्या विधानसभेच्या असतात. ही निवडणूक आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. 2014च्या अगोदर म्हणजे 15 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपल्या देशाची आजची जी परिस्थिती आहे आपण स्वप्नातही विचार केला नव्हता. एक नॅशनल डॉमिनन्स म्हणून एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी इसवी पूर्वी सांगितलं होतं की भारत हा एक जागतिक महासत्ता बनणार. म्हणजे 21व्या शतकामध्ये हा भारत जागतिक महासत्ता बनेल असं त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी खरी होताना आज आपण पाहतो. एक वेळ नरेंद्रभाई मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या अमेरिकेने त्यांना त्या ठिकाणी येण्यापासून पाबंदी केली होती, त्याच अमेरिकेमध्ये आज मागच्या काही वर्षापूर्वी नरेंद्रभाई मोदींचं किती जोरात स्वागत झालं आपण सर्वांनी पाहिलंय. आणि म्हणून हा देश घडला पाहिजे, हा देश समृद्ध झाला पाहिजे, हा ध्यास घेऊन जो माणूस 10 वर्षात एकही दिवस सुट्टीवर गेला नाही त्या माणसाकरता आपण 13 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावचा आहे आणि इतरांनाही आपण त्यांना पुष्ट करायचं आहे की त्यांनी मतदान केलं पाहिजे. आपण पाहतो आज जागतिक परिस्थितीमध्ये भारताचं एक मानाचं स्थान आहे. आपण जेव्हा युक्रेनचं युद्ध झालं होतं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोरं युक्रेनच्या ठिकाणी होते. एमबीबीएसचं जे शिक्षण असतं ते त्या ठिकाणी स्वस्त असतं आपल्या भारताच्या मानाने आणि त्या ठिकाणी बरेच लोक त्या ठिकाणी जातात. आणि ज्यावेळेस तो वार झाला होता तर दोघं शत्रू राष्ट्रांनी भारताच्या विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी 4 तास त्या ठिकाणी युद्ध थांबवलं होतं. अशी प्रतिमा आपल्या देशाची आहे. म्हणून आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे की त्यांना संपूर्ण देश आदर व्यक्त करतो, सन्मान देतो. त्या नरेंद्रभाई मोदींना आपल्याला यावेळेस पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन मतदान करायचं आहे. 2047 पर्यंत हा देश जागतिक क्रमवारीत अव्वल झाला पाहिजे. एक विकसित राष्ट्र म्हणून त्यांना जो संकल्प त्यांनी केला आहे त्याची पायाभरणी आता तिसऱ्यांदा आपण जर नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्मिताताई वाघ ज्यांना आपल्याला मतदान करायचं आहे, त्यांचं चिन्ह आहे कमळ, त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. आणि स्मिताताई वाघ फक्त नरेंद्रभाई मोदींची जबाबदारी आहे का या देशाला या देशाला परमवैभवाला नेण्याला किंवा या देशाची प्रगती करण्यासाठी, तर ह्या देशाचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी तुमची पण आहे. आणि म्हणून सांगतो या देशाला जर तुम्हाला भक्कम करायचं असेल, तुमच्या मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर तुम्ही नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात या कुठलाही विषय नाही, फक्त कमळ आणि कमळ. बोलण्यासारखे बरेच विषय. आता आज आपण टीव्हीवर बातमी पाहिली असेल त्यावेळेस ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली. यांना उज्ज्वल निकम साहेब कुठले माहिती आहे? जळगाव. बरोबर ताई म्हटलं जळगाव. सर्वांना माहिती आहे उज्ज्वल निकम जळगावचे आहेत. या खानदेशाच्या सुपुत्राला या भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी केली. इतकंच मी सांगेल मुंबईमध्ये म्हणजे आपल्या 3 खासदार होणार आहेत, रावेर, जळगाव आणि मुंबई. का दिली? जो आंख उठेगी देश पर वो आंख फोड़ दी जाएंगी, जो बहा उठेगी देश पर वो बहा तोड़ दी जाएंगी असा संकल्प घेणारं आमचं सक्षम नेतृत्व आहे. 13 मार्च 1993 रोजी ज्यावेळेस मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले, हा संपूर्ण खटला या आमच्या खानदेशाच्या भूमिपुत्राने चालवला. अजमल कासम 26/11 आतंकवादी हल्ला झाला आणि अजमल कासमला फासाला जर चालणारा कोणी माणूस असेल तर आमचे उज्ज्वल निकम. आणि म्हणून देशाचं नेतृत्व आपल्याला विचार करायचा आहे की जे देशद्रोही शक्तींच्या गळ्यात गळे घालून त्यांच्याकरता
गळा काढतात यांच्या पाठीशी उभं राहणं आहे की एक सामान्य माणूस आम्हा सर्वांना विचार करत नसेल की एकदम उज्ज्वल निकम साहेबांना उमेदवारी कशी दिली, की हे देशाचं नेतृत्व अशा माणसाचा विचार करतं की त्यांनी या देशाकरता, या मुंबईला वाचवण्याकरता आणि या देशाच्या जे देशविरोधी शक्ती आहे त्या देशविरोधी शक्तींना त्यांना म्हणजे 93 मध्ये बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस 124 आरोपी होते, पैकी 100 आरोपींना शिक्षा झाली, पैकी 12 आरोपींना फासावर चढवलं. तर अशा व्यक्तीचा मान सन्मान करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. हा मान सन्मान फक्त आपल्या खानदेशाचा आहे का? हा देशाचा आहे. आणि म्हणून आपल्यालाही या ठिकाणी जळगावमध्ये जर भारतीय जनता पार्टी जर आपल्या एका खानदेशाच्या सुपुत्राचं त्या मुंबईमध्ये नाव घेत असेल तर आम्हालाही आपल्या खानदेशामधून स्मिताताई वाघ यांना 5 लाखापेक्षा अधिक मताने निवडून द्यायचा आहे. हा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे. आज आपण म्हणतो की आज आता मुकुंदजींनी सांगितलं की कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये संपूर्ण जग हे भयभीत झालं होतं. अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होती. घराच्या बाहेर कोणी निघत नव्हतं. त्यावेळेस व्हॅक्सिनेशन ताई म्हटलं की या ठिकाणी प्रत्येक माणूस हा लाभार्थी आहे. हो, प्रत्येक माणूस लाभार्थी आहे. प्रत्येकाने विनामूल्य व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे. त्यावेळेस इतकंच नाही, आपल्या देशातील प्रत्येक माणसालाच नाही व्हॅक्सिनेशन दिलं तर नरेंद्रभाई मोदींनी जगातल्या 137 देशांना मोफत व्हॅक्सिनेशन पुरवलं. असं आपलं मित्र आपण जे म्हणतो विश्व कल्याणाचा जो मंत्र, विश्व कल्याणाचा जो विचार, ही आपली संस्कृती आहे. ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर नरेंद्रभाई मोदी. हा संपूर्ण आपण ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे